श्री रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा अधोरेखित। श्री रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत सापडलेली बॅग त्यामधील 3,30,000 रुपये नगदी व वस्तू संबंधित व्यक्तीकडे स्वाधीन केली। श्री रेणुकादेवी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी मुंडे, सुरक्षा रक्षक प्रफुल्ल केंद्रे, सुंदर सिंग पवार, किरण बालपांडे, गजानन जाधव, कैलास सरजे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सदर वस्तू संबंधित सुरेश भाऊ सिंग ताटू राहणार आडगाव नाशिक व्यक्तीकडे स्वाधीन करण्यात आली। या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांतजी भोपी, संजय कान्नाव व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। श्री रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे संस्थानची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। व तसेच परशुराम मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। तिथे साबुदाण्याची खिचडी, उसळ इत्यादी भाविकांसाठी फराळाची उत्तम व्यवस्था मंदिर प्रशासनातर्फे केली होती। नियोजन अरुण घोडेकर, आकाश वानखडे यांनी उत्तम व्यवस्था पार पाडली। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।